मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आत्ताच इतक्यात नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून गुड न्यूज देण्यात आली। तर मित्रांनो, ती गुड न्यूज काय आहे बघू। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण अखेर सुरू करण्यात आलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूया। तर मित्रांनो बघा, कित्येक दिवसापासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता ह्याची आस लागली होती। मित्रांनो, नमो शेतकरी योजना म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अतिशय लोकप्रिय योजना आहे। तर मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला तब्बल 6,000 रुपये दिले जातात। तर मित्रांनो, म्हणजेच प्रति 4 महिन्याला 2,000 रुपयाचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यावर जमा केला जातो। तर मित्रांनो, आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 11:45 एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अंतिम यादी जाहीर करण्यात आली। तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला तब्बल 30,110 शेतकरी मुकणार आहेत, अशी माहिती देखील कृषी मंत्री शिवराज चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो बघा, ह्याचं कारण काय? तर मित्रांनो, ह्याचं कारण आहे, याआधी बऱ्याच शेतकऱ्यांनी बोगस कागदपत्र दाखवून, खोटे कागदपत्र दाखवून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे हे शेतकरी मुकणार आहेत। तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले असून त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेले हप्ते परत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दिले आहेत। तर मित्रांनो बघा, बोगस शेतकरी आढळलेले विभाग, मराठवाडा विभागामध्ये तब्बल 18,000 शेतकरी बोगस निघालेले आहेत। तसंच विदर्भात तब्बल 6,000 शेतकरी बोगस निघाले आहेत मित्रांनो। तर इतर विभागातील एकूण मिळून तब्बल 4,110 शेतकरी बोगस निघालेले आहेत। तर मित्रांनो, म्हणजे जवळपास राज्यातील 30,110 शेतकरी बोगस निघाल्याने राज्यात खळबळ माजली आहे। तर मित्रांनो, आता ह्या योजनेत नियम लावण्यात आले आहेत की यामध्ये जर शेतकऱ्यांची केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही। त्यानंतर तसंच ज्या शेतकऱ्यांनी बँक खातं आधारशी लिंक केलेलं नाही अशा शेतकऱ्यांना देखील नमोचा 9वा हप्ता दिला जाणार नाही। त्यानंतर मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षात टॅक्स भरला नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। तर मित्रांनो, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नाही अशा शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता दिला जाणार नाही, त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल। तर मित्रांनो बघा, आता महत्त्वाच्या बातमीकडे जाऊया। तर मित्रांनो, आज सकाळी 11:45 झालेल्या बैठकीत राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार, तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि कृषी विभागाचे मुख्य आयुक्त उपस्थित होते। या बैठकीत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यास मंजुरी देत तब्बल 999 कोटी 23 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, शासन निर्णय पाहता शासन निर्णय क्रमांक आहे DESDA 685123 हा GR प्रसिद्ध केला असून मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीचे बटन दाबून तब्बल 999 कोटी 23 लाख रुपये आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करायला सुरुवात केली। तर मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार? तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये 4 जून 2026 रोजी तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता फार वाट पाहावी लागणार नाही। आत्ताच या 3 ते 4 दिवसात तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि तुमचं काय KYC किंवा आधार लिंक किंवा बँक खात्याशी आधार लिंक जोडणे, मोबाईल नंबर लिंक करणे अशी काही कामे राहिली असतील ती तात्काळ करून घ्या, कारण ह्या 3 ते 4 दिवसात तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप नक्की करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।